नाशिकमध्ये काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट। खोसकर महायुतीत येणार असल्याच्या चर्चा, मात्र आपण महाविकास आघाडीतच राहणार असल्याची खोसकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा साताऱ्याच्या दरेगावातील शेतशिवारात फेरफटका। परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गाव बरा म्हणत शिंदेंची ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून टीका। जालन्यातील जवखेडा येथे संत्रे या कुंभार समाजाच्या कुटुंबियांची घेतली विजय वडेट्टीवारांनी भेट। काही दिवसांपूर्वी पाडण्यात आले संत्रे कुटुंबाचं घर, तर कुटुंबियांनी वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला। मुक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवेंकडून सुरू। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा। लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं तीव्र आंदोलन। आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध। भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक। आव्हाडांकडून बाबासाहेबांचा अपमान, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, निवेदनाद्वारे मागणी। साताऱ्यात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं जोडे मारो आंदोलन। आव्हाडांवर कडक कारवाई करा, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मागणी। जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या प्रतिचं दहन। शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आव्हाड समर्थक एकवटले। बुलढाण्यात विशेष मोहिमेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या 23 कारवाया। पुणे प्रकरणानंतर पोलीस प्रशासन जागं। वाहन चालकांकडून 32,000चा दंड वसूल। नागपुरातील आरटी अंतर्गत मुलांच्या बोगस ऍडमिशनची एसआयटी समिती स्थापन। सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत। 8 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर। खंडोबा माळ परिसरात उदयनराजेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। 2024 विधानसभा निवडणुकीत विजय होणारच, माझी 2029 निवडणुकीची तयारी सुरू। गंगापूर विधानसभेचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचा दावा। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणुकीत खर्चात अग्रेसर। निंबाळकरांकडून निवडणुकीवर सर्वाधिक 52 लाख रुपये खर्च, तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याकडून निवडणुकीवर 27 लाख रुपयांचा खर्च। धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या खर्चात 25 लाखांची तफावत, तर भाजप उमेदवार भामरेंच्या खर्चात 29 लाखांची तफावत। प्रशासनाकडून दोघांना नोटीस।